तर अमरावती महानगरपालिकेमध्ये 87 नगरसेवक निवडीसाठी 1021 उमेदवारांचे एकूण अर्ज आलेले आहेत। काल शेवटच्या दिवशी 715 उमेदवारी अर्ज दाखल झाले। त्यामुळे 15 जानेवारीला मतदान होणार आहे। 16 जानेवारीला मतमोजणी होईल। अमरावतीमध्ये 1021 उमेदवारांचे अर्ज आलेत 87 जागांसाठी। तर पुण्यामध्ये भाजपकडनं विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापून नव्यांना संधी देण्यात आली आहे। भाजपनं यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे। 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट भाजपनं कापलं। महानगरपालिका निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय। राजू शेट्टींनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याची मोठी बातमी। महानगरपालिका निवडणुकीमध्ये जिथे जिथे महाविकास आघाडी म्हणून लढतीये तिथे राजू शेट्टींचा शेतकरी संघटनेचा पाठिंबा असेल। आता माहीममध्ये भाजप उमेदवाराविरोधात शिंदेंच्या उमेदवारानं बंडखोरी केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडनं श्रद्धा पाटील यांची बंडखोरी झाली आहे। प्रभाग क्रमांक 182 मधनं भाजपकडनं राजन पारकर हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात श्रद्धा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर गुंडांची रीघ लागली आहे। गजा मारणेच्या बायकोला देखील उमेदवारी दिली असं संजय राऊत म्हणतायत। पैशांसाठी गुंडांची रीघ लागलेली आहे। कुणी निष्ठावंत नसतं। निष्ठावंतांची भूमिका पाहिली असेल। निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेल्याचं वक्तव्य संजय राऊत यांचं। बाहेरून आलेल्या उमेदवारांना गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षाने केलं। ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात। भाजपने की रीग आहे आमच्याकडे म्हणून हा गुंडांची रीग लागलेली आहे। काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी। उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी। कोणी निष्ठावंत नसतं। ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल। पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत, अन्य पक्षात गेलेत। संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले? निष्ठावंत वगैरे काय नसतं। आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे 5-5, 10-10 कोटीचं, त्यासाठी हा गोंधळ आणि रीग निष्ठा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेल्या आहेत।